तिकडे भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक संचालन समितीची आज एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही बैठक होते। चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि अन्य काही मोजकेच नेते या बैठकीत उपस्थित असणार आहेत। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, मगाशी जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना भेटायला अनेक जण येत आहेत। खलबतं पुढे सरकतायत का गाडी तिथेच अडकली आहे? मिलिंद, खरं तर बैठक सत्र हे अगदी दुसरी यादी जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार आहेत। खलबतं नक्कीच तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं काही गणितं, काही गोष्टी ज्या आहेत ती समीकरण नक्कीच अडचणीत झाली आहे। त्यामध्ये सर्वात उल्लेख करायचा झाला तर अमरावती आणि सातारा जागेचा उल्लेख करावा लागेल। अचानकपणे उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका असेल आणि त्यानंतर अमरावतीमध्ये अंतर्गत विरोधापासूनच सगळ्या बाजूनं म्हणजे अगदी माहितीतल्याच अनेक लोकांचा विरोध असणं आणि या सगळ्या गोष्टींवर खलबतं पुढे सरकत नाहीयेत असंच म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूला सगळ्यांनाच, अगदी राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वतः भाजप या तीनही पक्षातील अनेक नेत्यांना असं वाटतं की आपल्या गोष्टींवर, आपल्या नाराजीवर, आपल्या उमेदवारीच्या इच्छुकतेवर जर कुठं इलाज असेल तो अर्थातच सागर या बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांकडे आहे। त्यामुळे प्रत्येकजण या इथे येतोय, आपलं म्हणणं मांडतोय, आपली बाजू मांडतोय आणि शक्य ती ताकद लावून, शक्य ती गोष्टी सांगून इथं काही आपल्या हाती लागतंय का हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याला माहिती आहे की काल रात्री देखील एक बैठक महत्त्वाची पार पडली होती आणि आज दिवसभर उस्मानाबाद असेल, याचबरोबर साताऱ्याबद्दलची चर्चा असेल, प्रत्येक ठिकाणी, काल परभणीबद्दलची चर्चा असेल, ज्या ज्या ठिकाणी अडचण होऊ शकते, होणार आहे, ह्या प्रत्येक गोष्टी आधीच चाचपडून पाहिल्या जात आहेत आणि त्यामुळे आज दिवसभरात सर्वात महत्त्वाची चर्चा जी होते अर्थातच धाराशिव लोकसभा मतदारसंघातली आणि त्यामुळे धाराशिवचे सगळे स्थानिक नेते, आमदार मंडळी आज सागरवर आहेत। नेमकं धाराशिवचा तिढा तरी देखील सुटतोय का? आणि मी वारंवार एक गोष्ट अधोरेखित करतोय की धाराशिव ही जागा कायम आतापर्यंत महायुतीला ताकदीचा उमेदवार अद्याप मिळालेला नाही आणि म्हणून हे कोण महत्त्वाचा मुद्दा आहे राहुल की ताकदीचा उमेदवार शोधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे प्रवीण परदेशी यांच्यापासून वेगवेगळ्या नावांची चाचपणी सुरू आहे। कुठलं नाव अंतिम होतं? कारण भाजपचं टार्गेट आहे अब की बार 400 पार आणि त्याच्यामुळे प्रत्येक जागा भाजपकरता महत्त्वाची आहे। तुर्तास धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। तिकडे